ना, परत येते ना दुपारी परत येते. हा, काल अजितदादा असं म्हणाले होते की बाबा तुम्ही पवार साहेबांना निवडून दिलंय, त्यांच्या मुलीला निवडून दिलंय, त्यांच्या मुलाला म्हणजे त्यांना निवडून दिलेलं आहे आणि आता सुनेला निवडून द्या. त्यावर पवार साहेबांनी पण उत्तर दिलं की मूळ पवारांना निवडून द्या. खरं तर या दोन्ही भाषणांमध्ये महिलांच्या संदर्भातलं वक्तव्य होतं की बाहेरची पवार मुलगी असेल तर ती बाहेर जाणारी आहे, सून आहे तर ती बाहेर न आलेली आहे. म्हणजे कुठंतरी म्हणजे अजितदादा पूर्वीपासून महिलांच्या संदर्भात त्यांचं धोरण आहेच तसं की अगदी एका महिलेने त्याला पाडलेलं आहे. राणे साहेबांच्या बद्दल त्यांनी विधान केलेलं होतं. कुठंतरी महिलांचं थोडंसं खच्चीकरण होतंय आणि पवार साहेबांकडून सुद्धा म्हणजे ज्यांची अपेक्षा ज्यांनी 50% आरक्षण दिलं. तुम्ही पवार साहेबांचं सगळं स्टेटमेंट वाचलं बघितलं का तुम्ही? ते अगदी एका शब्दात बोलले आणि ते इंटरनली सगळ्यांचं होतं, त्याच्यात काही नव्हतं. लेट्स नॉट मेक अ माउंटेन आउट ऑफ अ मोलेल. या देशामध्ये मला विचाराल तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आज सगळ्यात मोठं आव्हान काय तुम्हाला माहितीये दादा? ते आहे पाण्याचं. आज प्रचंड दुष्काळ पडलाय. मला असं वाटतं आपण दुष्काळावर चर्चा करूया. दुष्काळावर चर्चा झालीच, पण विरोधक म्हणून जेव्हा घरची सूनच आपल्या विरोधात उभारते आणि मग महिलांच्या मुद्द्यावर लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. कालच आपल्या बारामती मतदारसंघाचे अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे. तर काल पहिल्याच दिवशी एक अर्ज सुद्धा गेलेला आहे. तर काय तुमची अपेक्षा आहे की लोकशाहीमध्ये तुम्ही पण दादा भरू शकता? नाही, किती आपल्याला आता मला कसं माहिती असेल? साधारणतः तुमचा अंदाज? मला कसं माहिती असेल? लोकशाही आहे. ठीक आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला पाठिंबा एका बाजूला दिलेला असताना दुसरीकडे मात्र त्यांच्या अनेक उमेदवार. मला याची माहिती नाहीये. मला खरंच आहे, मी दुष्काळाच्या कामात फार व्यस्त आहे. माझ्या दुष्काळाच्या कामात फार व्यस्त आहे मी. मला फार कमी दौरा करताय. तर खडकवासल्यामध्ये काही मगाच्या सोसायटी तुम्ही गेलेला असेल तर तिथं सिमेंटच्या कारखान्यांमुळे अनेक सोसायटींना खूप त्रास होतोय. त्याबद्दल त्यांनी निवेदन सुद्धा दिलेले. त्या संदर्भात काय निवेदन आहे? मी तुम्हाला कागदपत्र शेअर करेन. ओके.